नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय प्रश्न जवाहर नवोदय पुस्तकामधील स्वाध्याय 7.1 आहे त्याच्यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पदावलीचे गणित आहेत। पदावली म्हणजे काय असते तर सुरुवातीला त्याला म्हणजे सुरुवातीला आपण भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी आणि कंस हे तीन जर असतील तर सुरुवातीला आपण कंस सोडून घेतो। त्याच्यानंतर आपण भागाकार किंवा गुणाकार याच्यापैकी ज्या दोन्ही अगोदर क्रिया येतील या दोन्हीपैकी एक क्रिया करतो आणि 3 नंबरला आपण बेरीज अगोदर आली असेल तर बेरीज करतो किंवा वजाबाकी अगोदर आली असेल तर वजाबाकी करतो। असेच पदावलीचे पूर्ण ह्याच्यावरच गणित आहे स्वाध्याय 7.1। मग त्याच्यामधला पहिला प्रश्न काय आहे, 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8। मग याच्यामधल्या संख्या बघण्याच्या अगोदर चिन्ह बघायचे। तर याच्यामध्ये इथं काय बेरीज आहे, इथं भागाकार आहे, इथं वजाबाकी आणि गुणाकार। मग पदावलीच्या नियमानुसार कंस असेल तर कंस अगोदर सोडवायचा, नसेल तर अगोदर भागाकार असेल तर भागाकार सोडवायचा किंवा गुणाकार असेल तर गुणाकार। मग इथं सुरुवातीला काय आलेला आहे, हा भागाकार आलेला आहे, त्याच्यानंतर काय आलेला आहे, गुणाकार आलेला आहे। म्हणजे अगोदर ह्यांचं भागाकार करून गुणाकार करावा लागेल। म्हणजेच मग हे करण्यासाठी अगोदर बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या जसाच्या तसंच लिहावं लागतील। म्हणजे 650 असेल तर 650ला 650 तसंच, हे अधिकला अधिक चिन्ह तसंच ठेवायचं आणि 120 भागिले 4 काय येईल, 4 त्रिक 12 आणि 4 0 0, वजाला वजा तसंच आणि 15 8 120। नंतर काय येईल, इथं अगोदर बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे। मग अगोदर काय करून घेऊ, आपण बेरीज करून घेऊ। 650 अधिक 30 किती येईल, 680 वजा 120ला 120, 620 मधून 120 गेले किती येईल, 0 मधून 0 गेले 0, 8 मधून 2 गेले 6 आणि 6 मधून 1 गेले, उत्तर आलं आपलं 560। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 2 5 10 17 या क्रमिकेतील पुढील पद आहे। अशा संख्या आल्या की ओळखून जायचे, एकतर वर्ग संख्या असतील किंवा घनसंख्या असतील किंवा फरक असेल किंवा फरक -1 फरक -2 असं काहीतरी असेल। मग ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ह्या संख्या आपण असंच लिहायचं, 2 5 10 आणि 17 ह्याच्यानंतरचं पुढचं पद कुठलं येईल विचारले। मग आपण ह्याच्यातला फरक काढून घेऊ। तर 2 आणि किती 5 येतं, 2 आणि 5 मध्ये 3चा फरक येतो, 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक येतो, 5चा फरक येतो, 10 आणि 17 मध्ये कितीचा फरक येतो, 7चा। म्हणजे ह्या विषम संख्या दिसत आहेत का, 3 5 7। मग 7 नंतरची विषम संख्या कुठली येईल, 9। मग 17 आणि 9, 17 आणि 9 किती येईल, मग 26। म्हणजे 17 + 9 करावं लागेल। मग काय येईल उत्तर त्याचं, 17 उत्तर येईल 26। त्याच्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे, 3 कंसात 13 अधिक 6 गुणिले 7 भागिले। मग ह्याच्यामध्ये आता 3 कंस दिले तर अगोदर काय करावं लागेल, कंस सोडून घ्यावा लागेल। म्हणजे सुरुवातीला आपण हा कंस सोडून घेऊ, त्याच्यानंतर हा कंस सोडू आणि त्याच्यानंतर हा कंस सोडू। मग त्याच्यासाठी बाकीच्या आहे तशा संख्या ठेवायच्या, म्हणजेच 3ला 3। मग या कंसाच्या ह्याच्यामध्ये कुठलं चिन्ह दिलेलं नसते, म्हणजे ते चिन्ह गुणाकाराचं असते। मग ह्या 3च्या नंतर आपण गुणाकार करू। 6 7 किती येत आहे, 42, 42 अधिक 13 किती येईल, 42 अधिक 13 55। म्हणजे ह्या कंसाचं पहिलं उत्तर काय आलं आपलं, तर वेगळ्या पेनने लिहिते म्हणजे लक्षात येईल। पहिल्या कंसाचं उत्तर काय आलं, 55। नंतर मग हे भागिले तसंच ठेवायचं। ह्या कंसाचं काय येईल, 11 त्रिक 33। त्याच्यानंतर हे वजाला वजा चिन्ह मध्ये तसंच ठेवू। आता हे शेवटच्या कंसाचं काय येईल, 4 2 8। मग 12 मधून 8 गेले 4 उरले। मग त्याच्यानंतर आता पहिल्या क्रिया काय करावं लागेल आपल्याला, 3 गुणिले 55 करू। 3 गुणिले 55 काय येईल, मग 5 त्रिक 15, हातच्याले 1, 5 त्रिक 15 आणि 1 16,
5 त्रिक 15 हातच्याले 1, 5 त्रिक 15 आणि 1 16 म्हणजे 165 भागिले 33 वजा 4. आता 165 आणि 33ला 11ने भाग जाईल का? आपण ह्याला भाग जातो की पाहू. म्हणजेच 165 भागिले 33. 11 त्रिक 33, 11 1 11. मग 16मधून 11 गेले किती उरले? 5 उरले, 55 झाले. 11 5 55. नंतर किती येईल? 3 1 3, 3 5 15. म्हणजे उत्तर किती आलं? 165 भागिले 33. म्हणजे एवढ्याचं उत्तर आपलं आलं 5. त्याच्यानंतर हे वजाला वजा आणि हे 4. मग 5मधून 4 गेले किती उरले? 1. म्हणजे आपलं उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 2 बी. ह्याचं येईल पर्याय क्रमांक 1 आणि ह्याचं 560 पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4था. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 1/13 आणि इथं कंस आहे. इथं पण म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? अगोदर कंस सोडवून घ्यावं लागेल. त्याच्यामधलं पण सुरुवातीला इथं गुणाकार आहे म्हणजे 5 2 गुणिले 5 हे करावं लागेल. त्याच्यानंतर हे 3 गुणाकाराचे इथं एक आहे, इथं एक. मग या 3 गुणाकार करावा लागेल. नंतर ही क्रिया करावी लागेल. म्हणजेच आपण काय करू? 1/13ला 1/13 तसंच अधिक 7ला 7 तसंच अधिक ह्या 3 गुणाकार करू आपण. काय येतं पाहू. तर 11 5 55. 55 गुणिले 2 किती येईल? 110. मग हे नंतर अधिकला अधिक तसंच आणि 13 2 26. मग हा कंस बंद करून घेऊ. मग नंतर 1/13ला 1/13 तसंच आणि 110 अधिक 26 किती येईल? 120 130 136. 136 अधिक 7 किती येईल? 136. 143 येईल. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये चिन्ह कशाचं नसते? म्हणजे चिन्ह कशाचं येईल? मग हे गुणाकाराचं चिन्ह असतं ह्या कंसाच्या आणि ह्याच्यामध्ये. मग आता 13ने 143ला भाग दिल्यानंतर काय येईल? आता 13 1 13 म्हणजेच काय येईल? 13 1 13, 13 1 13, 1 उरले आणि 13 1 13 म्हणजेचं उत्तर काय येईल? 11. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. 20 भागिले 5 भागिले 2 अधिक 16 भागिले 8 गुणिले 2 अधिक 16 भागिले. म्हणजे अगोदर काय करावं लागेल? हा एक कंस, हा एक कंस, हा एक आणि हा एक कंस सोडवून घ्यावा लागेल. मग त्याच्यासाठी काय येईल? पहिल्यांदा 5 भागिले 20 म्हणजे 5 1 5, 5 चौक 20 म्हणजे पहिल्या कंसाचं उत्तर काय आलं? 4. बाकीचं भागिलेला भागिले तसंच ठेवायचं. 2 अधिक ह्याचं काय येईल? 8 भागिले 16, 8 1 8, 8 2 16. त्याचं उत्तर 2 येईल. गुणिले 2 अधिक ह्या कंसाचं उत्तर काय येईल? 5 1 5, 5 2 10 म्हणजे ह्या कंसाचं उत्तर आलं 2. गुणिले 3 अधिक 2 ह्याचं उत्तर काय येईल? 5. म्हणजे लाल पेनं लिहिलेले हे कंसाची उत्तरे आहेत. मग आता त्याच्यानंतर काय येईल? 4 भागिले 2 म्हणजेच बे 1 बे 2 4 म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? 2. ह्याचं उत्तर आलं 2. मग 2 अधिक 2 गुणिले 2 4 अधिक 2 गुणिले 5 बे 5 10. मग काय आलं? 10 अधिक 4 अधिक 2 म्हणजे 10 अधिक 4 14 अधिक 2 उत्तर काय आहे? 16. म्हणजे पर्याय क्रमांक 3 16. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 36 भागिले 18 अधिक म्हणजे ह्याच्यामध्ये कंसामध्ये कंस आहे म्हणजे अगोदर गोल कंस सोडवायचा, नंतर चौकटी कंस आणि नंतर महिरूपी कंस सोडवावा लागेल. मग त्याच्या अगोदर सुरुवातीला हा कंस सोडवावा लागेल. बाकीचं आहे तसंच लिहायचं. मग 36 वजा 18 अधिक 14 वजा आता ह्यामधलं ह्याचं बघू आपण काय येतं. ह्याचं काय येईल? 4 1 4
4 दोन्ही 8 म्हणजे ह्या भागाकाराचं उत्तर काय आलं 2. 2 गुणिले 2 4 येईल म्हणजे 15 वजा 4 म्हणजेच आपण लिहू वाटलंच तर इथं 15 वजा 4. त्याच्यानंतर 36 वजा 18 अधिक 14 वजा 15मधून 4 गेले 11. त्याच्यानंतर आता काय येईल 36 वजा 14 वजा 11 काय येईल 3. मग 18 अधिक 3 18 अधिक 3 काय येईल 21 येईल म्हणजे 36 वजा 21. उत्तर काय येईल मग 6मधून 1 गेले 5 आणि 3मधून 2 गेले 1 म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 7वा. 24 भागिले 24 भागिले चे म्हणजे काय करायचं असतं इथं गुणाकार घ्यायचा. मग 3/5 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. मग ह्याच्यामध्ये अगोदर हे सोडून घेऊ शकता की आपण ह्या 5 1 5 5 1 5. मग त्याच्यानंतर काय येईल 24 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 24 भागिले 3 त्रिक 9 अधिक 24 भागिले 3 येईल 3 8 24. म्हणजे आपण काय करू 24 भागिले 3 म्हणजे 3 8 24 गुणिले 3 अधिक 16 वजा 5 त्रिक 15. मग 8 त्रिक ह्यांचा गुणाकार काय येईल 8 त्रिक 24 अधिक 16 वजा 15. 24 अधिक 16 काय येईल 6 आणि 4 12 हातच्याली 1 2 अधिक 1 3 आणि 1 4 42 वजा 15 म्हणजेच 12मधून 5 गेले त्याच्यामध्ये 40मधून 15 गेले आपलं उत्तर येईल 25 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 8वा. 2002 भागिले 13चे 11 पट. पट म्हणले का लक्षात ठेवायचं गुणाकार करायचं. किती पट म्हणले 11 म्हणजेच 13 गुणिले 11चे 13 पट म्हणजेच काय येईल 13 गुणिले 11 येईल. मग काय करायचं 2002 भागिले 13 गुणिले 11. मग 11ने ह्या 2002ला भाग जातो का पाहू आपण. 11 1 11 1 11 11 1 11 किती 9 उरले 90 झाले. 11 8 88 2 उरले 22 झाले. 11 2 22 म्हणजे काय आलं 182 182 भागिले 13 म्हणजेच 13 1 13 13 1 13 5 उरले 52 झाले. 13 चौक 52 म्हणजे याचं उत्तर काय येईल 14 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतरचा 9वा प्रश्न आहे 16 म्हणजे इथं कप्पे दिलेले आहेत रिकामे त्याच्यामध्ये कुठलं चिन्ह बसेल म्हणजे की जे चिन्ह टाकल्यानंतर उत्तर 12 येईल हे आपल्याला काढायचं. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल मग आपण पर्यायावरून जावं लागेल. मग हे पहिला पर्याय ठेवून बघू म्हणजेच 16ला 16 तसंच 8 इथं 4 इथं 2 इथं 3. जर ह्याचं उत्तर सगळ्यांचं चिन्ह ठेवून पहिला पर्यायचं जर 12 आलं तर हा पर्याय बरोबर आहे म्हणायचं. मग इथं 12 म्हणजे आपण हे पहिल्या पर्यायामध्ये पहिलं काय चिन्ह अधिकचं नंतर इथं भागाकार आहे नंतर वजाबाकी नंतर गुणाकार. मग अगोदर काय करावं लागेल भागाकार करावा लागेल म्हणजे 16ला 16 तसंच ठेवायचं अधिक 4 1 4 4 2 8 म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं 2 वजा 2ला वजा 2 गुणिले 3 बरोबर 12. 16 अधिक 2 काय येईल 16 अधिक 2 18 वजा 3 2
6 बरोबर 12. मग 16मधून 18मधून 6 गेले किती आले 12. म्हणजेच हे बरोबर झालं. म्हणून उत्तर काय आलं आपलं पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. तर ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, हे कंस दिलेले आहेत, 2 कंस आहेत. मग त्याच्यामध्ये कंसात कंस असतील तर अगोदर काय करायचं, हा मधला कंस सोडून घ्यायचा, म्हणजे हा कंस सोडून घ्यावा लागेल. आणि नंतर ह्याच्यातला पण हे 2 कंस सोडून घ्यावं लागतील आणि नंतर उत्तर काढावं लागेल. म्हणजे हे बाहेरचा कंस तसाच 180 वजा 5 त्रिक किती येईल 15. 15. त्याच्यानंतर अधिक 20ला अधिक 20 वजा हा दुसरा कंसमधलं 2 गुणिले 11 काय येईल 11 दोन्ही 22 वजाला वजा 4 अधिक 3 7. त्याच्यानंतर काय 180मधून 15 गेले किती येतील 110मधून तर 10 होतील, इथं 7 होतील. म्हणजे 10मधून 5 गेले 5 राहतील, 7मधून 1 गेले 6 राहतील आणि 1 अशी 1. म्हणजे 180 वजा 15 165 अधिक 20 वजा 22 वजा 7. 22मधून 7 गेले किती येतील 15. म्हणजे 165 अधिक 20 185. 185 वजा 15. 185मधून 15 गेले, याचं उत्तर काय येईल आपलं 185मधून 15 गेले 170. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर येईल. शेवटचा प्रश्न 101 गुणिले 0 गुणिले 11ची किंमत काय आहे. तर कधी पण लक्षात काय ठेवायचं, जर अशी गुणाकाराची क्रिया आल्या आणि जिथं 0 असेल म्हणजे 101ने 0ला गुणलं उत्तर 0 येणार. ह्या दोन्हीचा गुणाकार केला उत्तर 0 येणार. नंतर ह्या 0ने 11ला गुणलं तर ह्याचं पण उत्तर काय येणार 0. म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.